त्या मित्रासोबत असं वावरा जसं काही तुम्ही स्वतःसोबतच वावरत आहात. त्याच्यासोबत कोणताच विचार लपवून ठेवू नका, कारण तो तर माझा मित्र आहे ना. त्याच्या जर मनात काही वाईट चालू असेल तर तो माझा मित्र नाही, तो माझ्या ओळखीतला व्यक्ती आहे. लोक कळाली पाहिजेत. एखादा व्यक्ती वाईट आहे तो अचानक वाईट वागत नाही, त्याच्या खुणा तो आधीच देत असतो. आपण विश्वास आधी करतो, मग चाचण्या घ्यायला लागतो, मग त्याची तपासणी करायला लागतो. तुम्ही जर त्याला आधी मित्र मानलं आणि नंतर त्याच्या तपासण्या करू लागल्या की तो माझा मित्र आहे का, मग तिथे तुमचा गोंधळ होईल. तर दोन प्रकारची लोक असतात. एक असतात जे त्यांचं पूर्ण आयुष्य उघडपणे प्रत्येकाशी शेअर करत निघत असतात, आणि काही लोक असतात जे त्यांच्याविषयी काहीच शेअर करत नाहीत. गोष्टी इतक्या लपवून ठेवत असतात की त्यांच्याने शक्य झालं असतं तर ते स्वतःशी देखील लपवून ठेवलं असतं त्यांनी. दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. आपल्यातलं एक मन असतं, आपल्यातली एक तर्कशुद्ध बुद्धी असते जी नेहमी आपल्याला पाहत असते की आपण काय करतोय, आपण योग्य वागतोय का, आपण तर्कशुद्ध वागतोय का, आपण आपल्या तत्वानुसार वागतोय का. जेव्हा त्या गोष्टीशी मैत्री आपण करायला लागू, स्वतःशी झालेली मैत्री ही सगळ्यात अमूल्य ठरू शकते आणि आपल्याला बाहेरचं जगही सुरळीत दिसायला लागेल. मला माझ्या मित्राशी बोलत असताना माझ्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करता आला पाहिजे. जर मी त्याला ऑफेंडच करत नसेल तर मी त्याच्यावर प्रेमच करत नाही. इतर लोक वाईट वागत असतील तर एक तर त्यांचं काहीतरी अज्ञान असेल, किंवा त्यांच्या तर्कशुद्धतेनुसार काहीतरी करत असतील, किंवा मुळात वाईटच लोक आहेत. त्यांच्यापासून थोडं दूर राहिलेलं बरं. जे मऊ असतं त्याला आकार देता येतं, पण जे कठोर आहे त्याचा आकार कसा बदलायचा. मी माझ्या कर्तव्यामध्ये अपयशी होण्यापेक्षा माझ्या प्रयत्नांमध्ये अपयशी झालेलं कधीही चालेल. म्हणजे आपली जिम्मेदारी असते की त्यांना आपण योग्य तो वेळेवर सल्ला देणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, किंवा त्यांना सांगणे की बाबा हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे तू चुकीचं वागतोस वगैरे वगैरे. ही लोक देखील त्यांच्यासोबत जेव्हा आपण संयमाने वागू, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू, तेव्हा हे समजून घ्यायला हवं की ही जी सुधारणा आहे ही तात्पुरती सुधारणा आहे. यांच्यातले अवगुण परत आणखी मोठ्या प्रमाणावर येतील, आणखी मोठा उद्रेक होणार आहे, याच्यासाठी तयार राहायला हवं. मित्र, आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूच्या या लोकांना आपली मित्र मानत असतो, पण ही आपल्या आजूबाजूला असणारी लोक खरंच आपली मित्र आहेत का, की त्यांना ओळखण्यात आपण कुठेतरी चुकतोय. आणि हे मैत्रीचं नातं आहे तरी काय, याविषयी आम्ही इथे सखोल चर्चा केलेली आहे. तर तुम्ही आजची ही चर्चा नक्की पहा आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये मला कळवा. आणि अजून देखील तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की स्टोईक विचार या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरू करूया. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता काही लोक असतात ज्यांना आपण मित्र मैत्रीण मानतो, तर त्या मैत्रीविषयी लोक आपल्याला गरजेपुरती वापर करतात. जेव्हा आपल्याला खरी गरज असते तेव्हा मात्र ते हात वर करून घेतात. तर आपण एवढ्या चांगल्या मनाने आपण त्यांच्याशी मैत्री करतो किंवा आपण त्यांना मित्र मानतो, मैत्रीण मानतो, पण जेव्हा ते असे वागतात तेव्हा मात्र फार म्हणजे दुःख होतं की असे का असतात लोक, असं का वागतात, मैत्रीच्या नावाखाली असं करतात, त्याचं फार वाईट वाटतं. आपल्याला एक गैरसमज झालेला असतो. आपण चुकतो एका ठिकाणी की कोणाला मित्र म्हणावं आणि कोणाला मित्र म्हणू नये. सेनेका म्हणतात की जर आपण मित्र या शब्दाचा उपयोग आपण जर का दैनंदिन आयुष्यात जसं मंडळी, सज्जन ग्रहस्थ असं म्हणत असल्यासारखं जर मित्र म्हणून करत असेल तर ठीक आहे, पण खऱ्या मित्र या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. खऱ्या मैत्रीचं नातं वेगळं आहे. मित्र निवडताना आपण चुकतो. खरे मित्र निवडत असताना आपल्याला कोणाला मित्र म्हणायचं हे आपल्याला खूप निरखून पाहिलं पाहिजे. सेनेका खूप सुंदर सांगतात की ते म्हणतात की तुम्ही मित्र बनवताय, मित्र बनवण्याआधी त्याच्यावर पुरेपूर डाऊट घ्या, त्या व्यक्तीवर पूर्ण त्याला पारखून पहा, त्याला निरखून पहा, त्याची चाचण्या घ्या आपल्या मनातल्या मनात की तो असा आहे का, तो माझ्या परीक्षेवर, माझ्या चाचण्यांवर तो खरा उतरतोय का, याकडे पूर्ण लक्ष देऊन बघा. त्याला मित्र मानण्याआधी त्याची पूर्ण तपासणी करून घ्या. आणि एकदा तुमची ही तपासणी खरी निघाली आणि तो त्यातून पास होऊन उत्तीर्ण होऊन बाहेर निघाला की
त्याला एकदा मित्र मानायचं आणि एकदा त्याला मित्र मानलं की नंतर त्याच्यावर थोडी सुद्धा शंका करायची नाही. त्या मित्रासोबत असं वावरा जसं काही तुम्ही स्वतःसोबतच वावरत आहात. त्याच्यासोबत कोणताच विचार लपवून ठेवू नका. त्याच्यासोबत काहीच लपवा छपवी नको. त्याच्यावर पूर्ण विश्वास टाका. आता नेमकं चुका काय होतात हे देखील सांगतात की पुढे आपली ह्या मित्रांविषयीची चूक काय होते. आपण विश्वास आधी करतो, मग चाचण्या घ्यायला लागतो, मग त्याची तपासणी करायला लागतो की हा माझा खरा मित्र आहे का. नाही, तुम्ही जर त्याला आधी मित्र मानलं आणि नंतर त्याच्या तपासण्या करू लागल्या की तो माझा मित्र आहे का, मग तिथे तुमचा गोंधळ होईल. मग तुमच्या आयुष्यात असंतुष्टता येईल, मग तुमच्या आयुष्यात दुःख येईल. मग तुम्ही त्या व्यक्तीसोबत तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकणार नाही. मग तुमचे भांडणं होतील किंवा तुम्हाला यूज केल्यासारखं फील होईल. तुमच्या आयुष्यात पूर्णपणे अशांती येईल. मग इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आधी चाचणी, आधी परीक्षण करा त्याचं पूर्ण. मग बऱ्याच वेळेला असं होतं की आपण त्याच्यासोबत असं वागायला लागतो की जसं काही तो आपला खराखुरा मित्र आहे. सेनेकाने म्हणलं की त्याच्यासोबत असं वागता यावं जसं काही आपण स्वतःसोबतच वागतोय. मग लपवा छपवी आपली त्या मित्रासोबत काहीच करू नये असं म्हणतात. मग हे करण्यासाठी मुळातच एका व्यक्तीला आयुष्य असं जगायला हवं जसं काही एखादा शत्रूतला शत्रू देखील त्याच्याकडे जर पाहत असेल तर त्याच्यापासून देखील त्याला लपवण्यासारखी अशी गोष्ट नसावी. तरी देखील काही गोष्टी असतात ज्या आपण प्रत्येकासोबत शेअर करू शकत नाही. तर या बाबतीत आपल्याला स्वतःची काळजी घ्यायला हवी की आपण ह्या व्यक्तीसोबत शेअर करतोय, हा व्यक्ती माझा मित्र आहे का, त्या विश्वासास पात्र आहे का, हे निरखून पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता हे जे आपलं एकमेकांशी शेअरिंगचं जे नातं असतं, मित्र म्हणजे आपण आयुष्य शेअर करत असतो, तर याच्याबद्दल देखील संतुलनाविषयी सेनेका खूप चांगलं आपल्याला ऍडवाइस देतात. ते म्हणतात की आपण जे एकमेकांविषयी जे शेअर करतो, आपल्या दैनंदिन आयुष्याविषयी सगळं ह्या ज्या काही गोष्टी आपण एकमेकांविषयी शेअर करतो, त्या दोन प्रकारची लोक असतात. एक असतात जे त्यांचं पूर्ण आयुष्य उघडपणे प्रत्येकाशी शेअर करत निघत असतात. प्रत्येक गोष्ट, आज माझ्यासोबत हे झालं, ते झालं, ते झालं. आता तर सोशल मीडिया आल्यामुळे त्या स्टेटसवर सगळं काही टाकून देत असतात की माझं आयुष्य असं असं चालू आहे, माझ्या आयुष्यात मी इथं गेलेलो आहे, तिथं अतिशय. आणि काही लोक असतात जे त्यांच्याविषयी काहीच शेअर करत नाहीत. त्याविषयी एक सेनेका त्यांच्याविषयी वाक्य वापरतात की ते गोष्टी इतक्या लपवून ठेवत असतात की त्यांच्याने शक्य झालं असतं तर ते स्वतःशी देखील लपवून ठेवलं असतं त्यांनी. आता ह्या दोन्ही बाबतीत दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. पूर्ण जगाला सगळ्या गोष्टी सांगत फिरणं आणि कुणालाच काही न सांगणं, यात संतुलन हवं. काही गोष्टी शेअरही करता याव्यात, काही गोष्टींना आपल्या पर्सनल लेवल पुरतच गुपितही ठेवता आलं पाहिजे. पण मित्रासोबत वावरत असताना ज्याला आपण खरा मित्र समजतोय, तो मित्र असा असायला पाहिजे त्याच्यासोबत काहीच म्हणजे लपवण्याची गरजच पडू नये. त्याच्यासोबत असं बोलता यावं, असं वावरता यावं जसं काही मी स्वतःसोबतच आहे. कारण तो तर माझा मित्र आहे ना. त्याच्या जर मनात काही वाईट चालू असेल तर तो माझा मित्र नाही, तो माझ्या ओळखीतला व्यक्ती आहे. तुम्ही आपल्या ओळखीतल्या व्यक्तींना आपण मित्र समजता कामा नये. आता हे जे संतुलनाचा विषय होता, त्या संतुलनाच्या विषयामध्ये पण काही लोक म्हणजे शेअरिंगच्या बाबतीत असतात, काही लोक लोकात वावरण्याच्या बाबतीत देखील हे असतात. काही लोकांना म्हणजे ह्या गोष्टीच आता भीती वाटतं की लोक माझं मिसयूज करतील म्हणून ते काही लोकात वावरतच नाहीत. नाही, तुम्ही लोकात वावरा पण त्या अति पण नको. याविषयी सेनेका म्हणतात की लोक स्वतःच्या गुहेत आत इतके जाऊन बसतात की त्यांना बाहेरचं सगळं जग वाईट वाटायला लागतं. आता कोरोनात आपली परिस्थिती झाली होती, जेव्हा ही महामारी आली होती तेव्हा आपण घरात एकटे बसायला लागलो होतो. तेव्हा बाहेर अरे बापरे आपल्यावर व्हायरस अटॅक करेल की काय, त्या भीतीनं आपण एकटे राहायला लागलो होतो. कुणी आलं तरी त्याचा हात सॅनिटाईज करणं वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण करायला लागलो होतो. पण
इथे एवढं घाबरूनही चालणार नाही. आता अशाच प्रकारे या लोकांचंही असतं की काही लोक, अरे बापरे, ह्या व्यक्तीला जर का माझं हे गुड कळालं तर तो मिसयूज करून माझ्यावर अटॅक करेल, आणि काही लोक सगळंच शेअर करत असतात. तर हे दोन्ही नको. लोकात वावरणंही राहू द्या आणि एकांतवास देखील असावा. स्वतःशी देखील मैत्री करणं, ज्या मुद्द्यावर आपण नंतर येऊया, हे गरजेचं असतं. मग आपला जो मुद्दा होता, आपण असं वावरायला पाहिजे समाजात, म्हणजे जसं काही कोणीतरी आपल्याकडे पाहतंय असंच आयुष्य जगत राहा. काही लपवण्याची गरजच नको आपल्याला लोकांपासून. मग जेव्हा आपणच असं वागू लागू तेव्हा आपल्यालाही एक नवा मित्र भेटायला सुरू होईल. जेव्हा आपण असं आयुष्य जगू लागू की ज्याच्यात काही लपवण्यासारखं काही नसेलच, तेव्हा आपल्याला एक नवा असा मित्र भेटू लागेल, आणि तो मित्र आपल्या स्वतःतूनच निर्माण झालेला असेल. आपण स्वतःशीच मैत्री करू लागू. बरोबर. ही जी स्वतःशी झालेली मैत्री असते ही खूप आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट असते. कारण आपण आपल्या आयुष्यात जगत असताना, हा विषय आता लोकात वावरण्याकडे नेऊया आपण, की आपण आपल्याला लोकांचा तर संबंध येतच असतो. या लोकांमध्ये काही लोक वाईट असतात आणि काही लोक चांगली देखील असतात. काही लोक मॉडरेट पण असतात, थोडी चांगली थोडी वाईट. ज्याचा त्याचा स्वार्थ असतो, त्यांच्या स्वार्थाप्रमाणे ते आपल्याशी वागत असतात. तर हे वागत असताना आपण यांच्या यांची जी खेळी चाललेली असते, यांच्यासोबत जे आपण स्वतःचा बचाव करणे म्हणा किंवा कशासाठी तरी आपण जे असं सरळ चाललेले असतो, तर याच्यामध्ये यांचा संबंध पूर्णपणे तोडून टाकणं आणि एकांतात जाणं हे देखील चुकीचं आहे. हे आपण मागे बोललो. तर आणि यांच्यात वावरत असताना स्वतःला त्यांना देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हा जो पूर्ण समाज आहे, हे जे सगळं निसर्ग आहे, यात सगळ्या प्रकारची लोक बनलेली आहेत. कुणी चांगली कुणी वाईट. यांच्यापासून अगदीच वेगळं होऊन एकट्यात राहणं देखील चुकीचं आहे, आणि अगदीच यांच्यात सगळंच मिक्स होणं देखील चुकीचं आहे. तर यांच्यामध्ये वावरत असताना आपल्याला मदत कोण करणार? मग आपल्याकडे प्रश्न पडतो ना, की मी कसं जगू यांच्यामध्ये? तर इथेच आपल्याला हे असे सेनेका, मार्कस ऑरेलियस, एपिक्टेटस यांच्यासारखे तत्वज्ञानी आपल्या कामी येतील. किंवा तुमच्या आयुष्यात जे कोणी असतील आदर्श व्यक्ती, मी हेच म्हणत नाहीये तुम्ही देवही माना, एक आदर्श व्यक्ती असला पाहिजे जो कधीच चूक केलेला नसेल, म्हणजे तो तत्वनिष्ठ व्यक्तीला जो वागला आहे त्याला आपल्या नजरेत ठेवा आणि असं आयुष्य जगा जसं काही प्रत्येक क्षणी तो आपल्याला वरून पाहतोय. जेव्हा आपण असं आयुष्य जगू, आपल्याला वेगवेगळी पुस्तके, कधी कधी एखादं पिक्चर किंवा युट्यूब व्हिडिओ हे मदतगार साबित होतं. मग ते जेव्हा आपल्याला त्याची मदत मिळते, असं विविध प्रकारचं पुस्तकातून आणि विविध प्रकारच्या याच्यात नॉलेज, आपलं ज्ञान वाढवा आणि योग्य ती ट्रेनिंग आपली स्वतःच करून घ्या. जर तुम्हाला जर गुरु भेटले असतील, असं कोणी मित्र असेल, मित्रामध्ये गुरु देखील मित्र असू शकतो. तर हे जे आपलं गुरु किंवा कोणी जरी असेल, तर जेव्हा ते तुम्हाला शिकवतील आणि तो गुरु देखील चांगला असला पाहिजे, तर आपल्याला आजच्या ऑनलाईनच्या युगामध्ये एक चांगला व्यक्तीच भेटणं आपल्याला गरजेचं नसतं. आपल्याला ज्ञान सगळीकडे अवेलेबल आहे. तर योग्य प्रकारचंच ज्ञान घ्या आणि स्वतःला एक चांगला व्यक्ती बनून ह्या समाजात वावरण्यासाठी तयार करा आणि असं आयुष्य जगा जसं काही ती लोक आपल्याकडे पाहत आहेत. जेव्हा आपण असं आयुष्य जगायला लागू, तेव्हा आपण खऱ्या प्रगतीकडे जाऊ. आळस किंवा भीती या सगळ्या गोष्टींवर मात मिळवू आणि खरोखरचं धाडस आपल्यात निर्माण होत जाईल. मग पुढे चालत असताना आपल्याला एक सगळ्यात मौल्यवान गोष्ट स्वतःत निर्माण होईल, ते म्हणजे स्वतःच्या मनात स्वतःचा आदर. कारण आपल्यातलं एक मन असतं, आपल्यातली एक तर्कशुद्ध बुद्धी असते जी नेहमी आपल्याला पाहत असते की आपण काय करतोय, आपण योग्य वागतोय का, आपण तर्कशुद्ध वागतोय का, आपण आपल्या तत्वानुसार वागतोय का, ही बुद्धी आपल्याकडे पाहत असते. जेव्हा त्या गोष्टीशी मैत्री आपण करायला लागू, ती सगळ्यात मोठी अमूल्य भेट वस्तू आपल्याला असते आणि स्वतःशी झालेली मैत्री ही सगळ्यात अमूल्य ठरू शकते. तर अशा प्रकारे आपण स्वतःशी देखील मैत्री करू शकतो. आपण जेव्हा मैत्री मानतो, जेव्हा ते बोलताना आपल्याला टॉन्टच्या भाषेत जर बोलत असतील, तेव्हा मात्र फार असं दुःख होतं की का हे असं कशामुळे.
म्हणजे तो विषय असा आहे की आपल्याला कळत नाही की खरंच त्यांना तसं बोलायचं होतं की तो जाणून बुजून ते तसे बोलतात. मनात तो प्रश्न नेहमी कायम राहतो की मैत्री तर म्हणतात पण मग असं का वागतात हे लोक. मार्कस ऑरेलियस खूप सुंदर पद्धतीने मांडतात. ते म्हणतात की प्रत्येक गोष्टीच्या तर्कशुद्धतेच्या स्थानाकडे पहा. आधी स्वतःकडे पहा, मग या जगाकडे पहा आणि मग त्या समोरच्या व्यक्तीच्या तर्कशुद्धतेच्या स्थानाकडे पहा, असं ते म्हणतात. आता हे तर्कशुद्धतेचं स्थान म्हणजे जे विचारशक्तीचं स्थान आहे त्याच्याकडे पहा. ते मग पुढे म्हणतात की स्वतःच्या तर्कशुद्धतेला न्यायामध्ये रोवून ठेवा. म्हणजे जे न्याय्य असेल तेच तर्कशुद्धते, म्हणजे ज्या तर्कशुद्धतेने जे न्याय्य काय आहे हे शोधण्यामध्येच त्याचा वापर करा. आणि जगाच्या तर्कशुद्धतेकडे कसं पहा की ज्या जगात आपण आपला जन्म झालाय, ज्या जगात आपण वावरतोय, ह्या जगाची रचना कशी आहे, हे एकमेकावर परस्पर निर्भर कसे आहेत, याकडे पाहण्यासाठी या तर्कबुद्धीचा विचारशक्तीचा वापर करा. आणि मग आपला जो विषय आहे, तू जसं म्हणलेस की हा समोरचा व्यक्ती असा वागतोय, असं बोलतोय, तर याची तर्कशुद्धता, याची जी तर्कबुद्धी आहे तिचं रूप काय आहे हे तुम्ही पहा. म्हणजे हे जे वागणं आहे हे त्याच्या अज्ञानातून आलेलं आहे की त्याचं काहीतरी वेगळं लॉजिक आहे त्याच्यामुळं आलेलं आहे. म्हणजे या दोन गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि यातच एक सेनेकाचं एक सुंदर वाक्य मला आठवतं की मला माझ्या मित्राशी बोलत असताना माझ्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करता आला पाहिजे. जर मी त्याला ऑफेंड करणार नाही, इफ आय डोंट ऑफेंड हिम आय डोंट लव्ह हिम, जर मी त्याला ऑफेंडच करत नसेल तर मी त्याच्यावर प्रेमच करत नाही. तर ही जी लोक आहेत, ही जी असं बोलतायत, टॉन्ट मारतायत किंवा काहीतरी करतायत, याच्या मागचं काय आहे उद्देश हे देखील समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कधी कधी एखादा व्यक्ती असतो, त्याचं प्रेम असतं, तो चांगला व्यक्ती असतो, त्याच्या मनात आपल्या विषयी काही वाईट नसतं, पण तरी हे त्याच्यातून आलेलं जे टॉन्ट असतं, त्याच्यातून आलेलं जे हर्टफुल बोलणं असतं, हे बोलणं त्याची स्वतःतलीच असलेली इन्सिक्युरिटी असते. तो कोणत्या तरी गोष्टीने व्यथित असतो आणि आपल्यात काहीतरी पाहून त्याला काहीतरी फील झालेलं असतं आणि त्यामुळे ते आलेली त्याची प्रतिक्रिया असते. आता यामुळे या मैत्रीत तुमचं हे चालणार आहे का हे देखील ठरवावं लागेल. कधी कधी काही गोष्टी लोकांना वाटतं की नाही, माफ करते मला, कारण काय त्याचा स्वभाव आहे, ते सहनशीलतेमध्ये येतो. तुमच्या सहनशीलतेला ते समजून घ्या. मग समजून घेतल्यावर तुम्हाला ते हर्टच झालं नाही. The moment you believe you are hurt is the moment you are hurt. म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला तुमचं काही नुकसान झालंय तरच नुकसान झालंय. लोक काय म्हणतील याचा काही फरक पडू नये. मग कधी कधी ही गोष्ट आपला गैरसमज देखील असते. तो काहीतरी बोलत असतो आणि आपल्याला वाटतं की ते आपल्यावर टॉन्ट मारण्यात आलंय, पण हे ऍक्च्युअल मध्ये आपल्या प्रगतीसाठी त्याच्याकडून सांगण्यात आलेली गोष्ट असते. आता बहुतांश वेळेला एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलेलं असेल आणि त्याच्या जवळचा व्यक्ती म्हणत असेल की किती तुझं पोट फुगलंय, जाऊन व्यायाम करायला सुरू कर. त्या व्यक्तीला असं वाटतं की तो टॉन्ट मारतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तो कळकळीने त्याची चिंता आहे. एक खरा मित्र सांगतोय की तुम्हाला मला उठून, म्हणजे माझ्या हेल्थची काळजी त्याला आहे. मग मित्रालाच राहणार नाही तर मग कोणाला राहणार, बरोबर की नाही. मी ऑफेंड झालो, पण त्याच्या मागचं जेव्हा मी त्याची तर्कशुद्धता शोधून काढतो, मार्कस ऑरेलियसच्या म्हणण्याप्रमाणे, की ते अज्ञान नाही त्याची तर्कशुद्धता आहे त्याच्या त्या वागण्यामागे. मग जेव्हा मी ते समजून घेतलं, मग मला कळतं की अरे हे तर माझा खरा मित्र आहे. म्हणजे तिथं जर ऑफेंड होत असेल आपण, मग तिथे आपण स्वतः चुकतोय. मग तेव्हा आपल्याला स्वतः निरीक्षण, जेव्हा आपण स्वतःच्या चुका काय आहेत हे समजून घ्यायला सुरुवात करू, तेव्हा निश्चितपणे आपल्याला बाहेरचं जगही सुरळीत दिसायला लागेल. आता बरीच लोक असतात जी या बाहेरच्या जगाला नावं ठेवत असतात, की यात देवाला देखील नाव ठेवणे वगैरे वगैरे, अशा गोष्टी खूप करत असतात. पण त्यांना हे कळत नाहीये की हे बाहेरचं जग कसं आहे हे तुमच्या दृष्टीवर, तुमच्या दृष्टिकोनावर निर्भर आहे.
बाहेरची लोक खराब असणार, चांगली असणार, हे वर्षानुवर्ष झालं हे असंच आहे. युगानुयुगे असंच चालत आलेलं आहे आणि असंच चालत राहणार आहे. आणि ह्या सृष्टीची रचना जी जशी आहे तशीच एकदम परफेक्ट आहे. आता या क्षणी आपण असे बसलेले आहोत, हे सगळ्यात चांगलं, यापेक्षा चांगलं काही राहूच शकलं नसतं. जेव्हा आपण या बाहेरच्या गोष्टींविषयी कंप्लेनिंग करत असतो तेव्हा कुठेतरी आपण आपल्या आयुष्यात कमी पडतोय, ज्ञानात कमी पडतोय, सहनशीलतेत कमी पडतोय, देवाने दिलेल्या भेटवस्तूंच्या कृतज्ञतेत कमी पडतोय. जेव्हा आपण म्हणजे एपिक्टेटस यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे एक प्रतिज्ञा सांगितलेली आहे तुम्हाला, ही जे प्रतिज्ञाचं जर पालन केलं तर खूप सुखी राहाल आपण, की देवाने मला दिलेल्या भेटवस्तूविषयी मी कधीच त्याच्यात दोष काढणार नाही. माझ्या आयुष्यात कधीच मी असहनशीलता दाखवणार नाही. प्रत्येक वेळी म्हणजे कृतज्ञ फील करेल, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये चुका काढणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे भोगायला आलंय, जे काही मला सहन करावं लागणारच आहे, ते सहन करण्यासाठी मी कधीच मागे हटणार नाही. ताठ मानेने धाडस दाखवून त्याला सामोरं जाईल. जेव्हा आपण अशी वृत्ती स्वतःमध्ये ठेवू तेव्हा नक्कीच आपल्याला एक समाधानी आयुष्य, म्हणजे आपलं समाधान कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. आता आपलं विषय आणखी एका याच्याकडे जातं, की आपल्याला असं वाटतं की मी कित्येक लोकांसाठी धावून जाते, माझे स्वतःचे काम सोडून मी धावून जातो, पण जेव्हा माझी गरज पडते तेव्हा मला मदत करण्यासाठी तर कुणीच येत नाही. तेव्हा याविषयी सेनेका म्हणतात, जो त्याचा फायदा करून घेण्यासाठीच आलेला आहे तो मित्र नाही, तो एक व्यावसायिक आहे, तो बिझनेसमॅन आहे. तो त्याचा फायदा करून घेण्यासाठी आलाय, फायदा करून घेतलाय आणि निघून गेला, आणि तो तुझं तोंड देखील पाहणार नाही. तो एक बिझनेस करायला आलेला आहे, बिझनेसमॅन आहे. मित्र तो नसतो. आणि मैत्री मुळातच या गोष्टीसाठी करायची नसते. सेनेका म्हणतात हे, की जो माझ्या आजारपणात माझ्या मदतीला येईल म्हणून मैत्री करायची नसते, तर कुणी आजारी असेल तर त्याच्या आजारपणात त्याच्या बाजूला बसून त्याला मदत करण्यासाठी मी जाऊ शकेल, यासाठी मैत्री करायची असते. तर इथे हे स्टोईक तत्वज्ञान आपल्याला खूप कामी येतं, की आपला जो दृष्टिकोन असतो या जगाकडे पाहण्यासाठीचा, आपण हेच म्हणत असतो की या जगाने मला काय दिलं, मला काय दिलं या जगाने, मला काहीच नाही, माझ्या आयुष्यात फक्त दुःख आहे, दुःखच दिलेलं आहे. मला किती अडचणींना सामोरे जावं लागतंय, दैनंदिन आयुष्यात किती अडचणी आहेत, मी दुःखी आहे, मला या जगानं काहीच दिलेलं नाही, देवानं काहीच दिलेलं नाही, म्हणून आपण कंप्लेनिंग करत असतो. यात हे होतं की आपण आयुष्याचा खरा अर्थच विसरायला लागतो. तर आयुष्याचा खरा अर्थ हा आयुष्य सांगत नसतो की तुझ्या आयुष्याला हे अर्थ आहे. आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे, त्या आयुष्याला अर्थ द्यायची जिम्मेदारी ही आपली असते, की हे आयुष्य मी काय जगणार आहे, असं विक्टर फ्रँकल म्हणतात. त्यांचं खूप सुंदर पुस्तक आहे मॅन सर्च फॉर मिनिंग. ते पुस्तक प्रत्येकाने वाचावं अशी मी अपेक्षा करतो नक्की. आणि ऑनलाईन तुम्हाला याची मराठी भाषांतरही मिळून जाईल. तर त्या पुस्तकामध्ये पण असं सांगितलेलं आहे की जेव्हा त्या पुस्तकाची प्रिमाइस ज्याला म्हणतो की हेच आहे की नाझी जे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होते त्याच्यामध्ये त्यांना कैद करण्यात आलं होतं सगळ्या ज्यू लोकांना. तेव्हा त्यांच्याकडून सगळं हिरावून घेण्यात आलं होतं. तरी देखील त्यात खरी स्पिरिच्युअलिटी, खरी कृतज्ञता मिळालेल्या प्रत्येक आयुष्याविषयी, प्रत्येक क्षणाविषयी कशी जपल्या जाऊ शकते याचं आपल्याला स्पष्ट उदाहरण त्यातून दिसते. आणि दुसऱ्या टोकाकडे एपिक्टेटसने आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण त्यावरती बोललो की लोक कळाली पाहिजेत आपल्याला. एखादा व्यक्ती वाईट आहे तो अचानक वाईट वागत नाही, त्याच्या खुणा तो आधीच देत असतो. छोट्या छोट्या खुणांमधून जर एखादा व्यक्ती अगदीच चांगलं बोलतोय, आपल्याला कधी हर्ट होण्यासारखं कधीच बोलतच नाहीये, तो अगदी गोडी गुलाबीनच वागतोय, म्हणजे तो पुढे कधी काहीतरी होईल. आता ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला निरीक्षण करता आल्या पाहिजेत, त्या व्यक्तीचं खरं रूप कळता आलं पाहिजे. मग इथेच आपल्याला मूवीज मधून म्हणा किंवा पुस्तकं, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कळेल. आणि ज्या क्षणी आपल्याला गरज पडते आणि त्या क्षणी तो आलाच नाही. आता ह्या ज्या गरजा असतात मुळातच आपल्या ह्या गरजा भौतिक असतात, बरोबर. जिथे दुसरे येऊन मदत करावी म्हणजे ती काहीतरी भौतिक गरजच असेल. मग तिथे आपली चूक आहे की
मला या गोष्टीशिवाय जगणे कठीण झालेला आहे. आता समजा मला एखादा कोणता तरी प्रोजेक्ट हवा आहे आणि तो प्रोजेक्ट मला एखादा व्यक्ती ज्याला मी असंच कामं फुकटची करून दिलेली आहेत, खूप फुकटची कामे, आणि त्याच्या अपेक्षेवर मी बसलोय की माझ्या गरजेच्या वेळी तो मला एक प्रोजेक्ट देईल. मग मला आता माझ्या हातात प्रोजेक्ट्सच नाहीत आणि मी त्याच्याकडे मदतीला गेलो आणि माझा तो फोन देखील उचलत नाहीये. तर मी तिथे जर नाराज होत असेल तर तो मित्र नाहीये, माझ्या बिझनेस डील मध्ये ते माझं नुकसान झालंय. म्हणजे मी त्याला मदत करताना मैत्री म्हणून केली नव्हती, मी त्याला मदत करताना एक बिझनेस डील म्हणून केली होती. मग हे धोका झालं. मग काही हरकत नाही. हे मुळातच आपली संपत्ती, इतर लोक यांच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणजे आपलं सुख आपल्याच हातात आहे हे कळालं की नाही. म्हणजे इतर लोक वाईट वागतात यामुळे दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. इतर लोक वाईट वागत असतील तर एक तर त्यांचं काहीतरी अज्ञान असेल किंवा त्यांच्या तर्कशुद्धतेनुसार काहीतरी करत असतील किंवा ते मुळात वाईटच लोक आहेत. त्यांच्यापासून थोडं दूर राहिलेलं बरं. तर अशा प्रकारे आपण लोकांमध्ये वावरत असताना काळजी घेऊ शकतो. आता आपल्या आयुष्यात काही व्यक्ती असतात, आपण त्यांना किती सांगतो की तू असं वागू नको, तसं वागू नको, आपल्याला माहित असतं ते चुकीचं वागतायत आणि त्यांना स्वतःलाही माहिती असतं की मी हे चुकीचं वागतोय, मी असं नाही केलं पाहिजे. आपण जेव्हा त्यांना सांगायला जातो तेव्हा ते आपल्यावरच ब्लेम करतात की तू अशीच आहे, तू तशीच आहे, तुझ्यामुळे मला असं झालं. किंवा आपण जरी काही ऍडवाइस देत असेल तरी त्यांना ते ऍडवाइस घ्यायची नसते, पण ब्लेम मात्र करायचा असतो. आता याविषयी सेनेका खूप सुंदर सल्ला देतात. ते म्हणतात की काही लोक असतात जेव्हा आपल्याशी असं वर्तन ठेवतात तेव्हा आपण त्याला काय सल्ला कसं द्यावं. म्हणजे त्यांना तर सगळं नॉलेज असतं, त्यांना सगळं कळत असतं की त्यांना काय चूक काय बरोबर सगळं कळत असतं. आणि काही लोकांचं अनुभवाने ते इतके जखड झालेले असतात की ते म्हणजे त्यांना आता दुसरं आकार देणं अवघड झालेलं असतं. असे नाही का म्हणतात की जे मऊ असतं त्याला आकार देता येतं, पण जे कठोर आहे त्याचा आकार कसा बदलायचा, बरोबर. तर इथे सेनेका खूप सुंदर म्हणतात की मी माझ्या कर्तव्यामध्ये अपयशी होण्यापेक्षा माझ्या प्रयत्नांमध्ये अपयशी झालेलं कधीही चालेल. म्हणजे आपली जिम्मेदारी असते की त्यांना आपण योग्य तो वेळेवर सल्ला देणे, योग्य ते मार्गदर्शन करणे किंवा त्यांना सांगणे की बाबा हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे तू चुकीचं वागतोस वगैरे वगैरे. पण ते ऐकत नाहीत, बरोबर. तर इथे म्हणतात की एखादा दीर्घ आजाराने पडलेला व्यक्ती देखील त्याच्यासोबत जेव्हा आपण संयमाने वागतो तेव्हा तो त्या आजारातून बरा होतो. त्याच प्रकारे ही लोक देखील त्यांच्यासोबत जेव्हा आपण संयमाने वागू, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू आणि त्यांच्याकडून आपला गैरफायदा घेतला जात नाही ना याची जर आपण काळजी घेऊ तर नक्कीच ते कधी ना कधी सुधारतील. ते सुधारतील की नाही हे आपल्या नियंत्रणात नाही, पण आपल्या नियंत्रणात प्रयत्न करणे हे तर आहे. त्यामुळेच हे वाक्य खूप सुंदर आहे की माझ्या प्रयत्नात अपयशी झालेलं मी कधीही मान्य करेल, पण माझ्या कर्तव्यात मी अपयशी होता कामा नये. प्रयत्न जरी अपयशी झाले ते माझ्या नियंत्रणात नाही, माझं कर्तव्य पार पाडणे हे माझ्या नियंत्रणात आहे. आणि समोर चालून आपण आपल्या कर्तव्याविषयी जर डटून राहिलो, तर्कशुद्धतेविषयी जर डटून राहिलो आणि आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन देत राहिलो तर नक्कीच कधी ना कधी त्या गोष्टी बदलतील. आता यामध्ये या लोकांसोबत वावरत असताना कसं वागायचं ते देखील सांगतात की कधी कधी ते सुधारल्यासारखे देखील वागतात, कधी कधी ते चांगलं देखील वागू लागतात. तेव्हा हे समजून घ्यायला हवं की ही जी सुधारणा आहे ही तात्पुरती सुधारणा आहे. यांच्यातले अवगुण परत आणखी मोठ्या प्रमाणावर येतील, आणखी मोठा उद्रेक होणार आहे, याच्यासाठी तयार राहायला हवं प्रत्येक वेळी. आणि जेव्हा ते शांत असतात, जेव्हा त्यांना त्यांच्या छोट्या मोठ्या चुकांचं त्यांना पश्चाताप देखील होत असतं, तेव्हा त्या क्षणी त्यांच्या जवळ थांबून त्यांना सांगणं हे खूप गरजेचं असतं. आणि आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी ना कधी त्यांना त्या चुका कळतील किंवा कळणारही नाहीत. पण आपल्या प्रयत्नामध्ये अपयशी होणं हे कधीही चालेल, आपल्या कर्तव्यामध्ये अपयशी होता कामा नये. पण आपण त्यांची इतकी काळजी घेतो, त्यांना ते कळत नाही का की आपण एवढी काळजी करतोय, तर ते एवढं काळजी करूनही जर ते ऐकत नसतील, म्हणजे मिळत नाही ना, त्याचं काही मोबदला भेटत नाही. जर आपण एवढी काळजी करूनही जर भेटत नसेल तर तेव्हा फार दुःख होतं त्या गोष्टीचं. की म्हणजे
आता कसं आहे, इथेही आपली इच्छा आहे, या इच्छेवर आपल्याला विजय मिळवावा लागेल. आपलं कर्तव्य वेगळं आणि आपली इच्छा वेगळी. आपली इच्छा काय आहे की त्यांनी सुखी राहावं. का? कारण तेव्हा आपण सुखी होऊ. ही इच्छा आपल्याला त्रास देते. मग तुमचं कर्तव्य पाळा, बरोबर. कारण आपण जेव्हा इच्छेवर विजय मिळवतो तेव्हा आपण परम सुख मिळवतो, असं सेनेका म्हणतात. आपली ही इच्छा त्यांच्यावर अवलंबून राहता कामा नये. ते वागतील, ते जसं वागतात त्यांच्यात एकतर मागे बोलल्याप्रमाणे त्यांची तर्कशुद्धता तरी काहीतरी असेल किंवा त्यांचं अज्ञान असेल. अज्ञान जर असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना ज्ञान द्या. त्यांना परत परत सांगा की त्यांच्या या चुका होत आहेत, त्यांनी असं वागलं नाही पाहिजे असं मला वाटतंय वगैरे वगैरे. पूर्ण तुमचं कर्तव्य पार पाडा. पण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मनात अशी इच्छा आणाल की त्यांनी असं वागून असं त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे तरच मी सुखी होईल, अशी जेव्हा इच्छा आपल्या मनात येईल तेव्हा आपण दुःखी व्हायला सुरू करू. आता हे थोडंसं विचित्र वाटल्यासारखं वाटेल की अरे मला तर वाटतंय यार की त्यांनी चांगलं वागलं, याच्यात काय वाईटपणा आहे. हो, चांगली गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला वाटतं आणि तुमची इच्छा आहे की त्यांनी चांगलं वागावं, बरोबर. पण त्या इच्छेवर नियंत्रण करून तुमचं कर्तव्य जेव्हा पार पाडाल तेव्हा तुम्ही पूर्ण जस्टिफाय तिथं तुम्ही न्याय्य केलेला असेल. नुसतीच इच्छा करून आणि नुसतंच सांगून देखील कामी येणार नाही. त्यांना जर एखाद्या वेळेस काही लोक खरंच सुधारणा करण्याची प्रयत्न करत असतात, आपले मित्र असतील किंवा कोणी असतील, ते खरंच स्वतःची सुधारणा करण्याची ते तयारी करत असतात, तेव्हा नेमक्या त्यावेळी तिथे हजर असणं देखील आपलं कर्तव्य आहे. मग कधी कधी हे देखील ते एक वेगळं रूप घेऊन आपली फसवणूक करत असतात. म्हणजे की मी तर सुधारण्याचा प्रयत्न करतोय पण मला एवढंस मदतीची गरज आहे, तेवढं करायला ये. मग ते देखील जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे लोक कशी तुमचा गैरवापर करतायत हे देखील जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ते गैरफायदा घेऊ देऊ नये. तर्कशुद्धतेनुसार त्यांना खरं काय गरजेचं आहे, खरी मदत कशा प्रकारची द्यायला पाहिजे ह्याविषयी ज्ञान मिळवणं हे खूप गरजेचं आहे. तर आता आपण हे जे मित्र म्हणतो, मैत्रीचं जे नातं आहे, हे मैत्रीचं नातं आपण कुणासोबतही ठेवू शकतो, बरोबर. म्हणजे एक मित्र म्हणजे कोणीतरी आपल्या शाळेतला आपला सहकारीच असावा किंवा ऑफिसमध्ये काम करणारा किंवा कुठेही आपला शेजारीच असावा असं नाही. एक नवरा बायको देखील मित्र मैत्रीण होऊ शकतात, दोन भाऊ देखील मित्र होऊ शकतात, एक वडील आणि मुलगा, आई आणि मुलगी, वडील मुलगा, कोणी नातलग, कोणीही मित्र होऊ शकतात. आणि अगदी एका शाळेत शिकलेले, लहानपणापासून वाढलेले, सोबत वाढलेले देखील लोक एकमेकाचे मित्र कधी बनू शकत नाही. तर मैत्री काय आहे, मैत्रीचं नातं काय आहे याविषयी स्पष्टता असणं आपल्या मनात खूप गरजेचं आहे. तर आपण आपला जो समाज आहे, आपल्या आजूबाजूची ही जी मंडळी आहेत, त्यात जनावरही आली, कुत्री आली, आपली म्हणजे कोणी आली, हा निसर्ग आपला मित्र आहे. आपल्या आजूबाजूची लोक आपले मित्र आहेत. यांना प्रेम करणं हेच आपलं कर्तव्य आहे. मार्कस ऑरेलियस म्हणण्याप्रमाणे आपण सगळी एका देवाऱ्यावर चालत असलेल्या धूप बत्त्यांसारखी आहोत. कुणी आधी संपतं, कुणी नंतर संपतं. तर आपल्या सगळ्यांचा मृत्यू एका दिवशी होणार आहे. तर ह्या जगात आपल्याला जेव्हा जगायला मिळालेलं आहे तेव्हा या जगात वावरत असताना आपल्याला मित्रांची खूप गरज असते. तर आपण एकमेकांचे मित्र बनू अशी अपेक्षा करतो आणि आपण सगळेच एकमेकांचे मित्र बनून एक चांगला समाज निर्माण करू शकूया अशी आपण प्रार्थना करूया. तर मित्र हो, याच मुद्द्यावर आपण आजचा विषय इथेच थांबूया. आणि तुम्हाला मैत्रीविषयीचं आजचं आमचं पॉडकास्ट, आजची ही जी चर्चा आहे ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कळवा. आम्हाला ते वाचायला खूप आवडेल. तर यासोबतच आजचा पॉडकास्ट इथेच थांबूया. धन्यवाद मित्र.